हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू करिअर अप अकॅडमी. आणि आज आपण इथे बघणार आहोत की रिवाइज नोटिफिकेशन आलेलं आहे बामू विद्यापीठाचं पेट संदर्भात. आत्ता जी आपली पेट 2024 एक्झाम कंडक्ट होणार आहे ती पूर्वी होणार होती आपले सप्टेंबर महिन्यामध्ये. तर ह्याचं एक सुधारित वेळापत्रक आलेलं आहे आणि सुधारित वेळापत्रकानुसार पूर्ण परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत. मग कशामध्ये नेमका बदल घडून आलेला आहे हे आपण एकदा बघूयात. आता हे जे तुमच्यासमोर मी डिस्प्ले केलेलं आहे हे सुधारित वेळापत्रक आहे. मग यामध्ये काय आहे तर नोटिफिकेशन तर ऑब्वियसली 1 तारखेला आली होती ऑनलाईन रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशनची डेट त्यांनी वाढवली, 1 जुलै ते 20 जुलै होती अगोदरच्या नोटिफिकेशनमध्ये. आता तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत पेट 2024चं रजिस्ट्रेशन करू शकतात. आता या व्यतिरिक्त ज्या स्टुडंटची पर्टिक्युलर ब्रांच आहे त्या ब्रांचेसच्या काही जागाही वाढवण्यात आलेल्या आहेत. सो तेही एकदा बघून घ्या. त्यानंतर डॉक्युमेंट सबमिशन 20 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत चालेल तुमचं. कंपायलेशन ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1 ते 5 सप्टेंबरपर्यंत चालेल. ठीक आहे. प्रोव्हिजनल लिस्ट तुमची 10 सप्टेंबरला लागेल. फायनल लिस्ट जी आहे ती 18 सप्टेंबर. आणि पेट एक्झाम सगळ्यात महत्त्वाचं, पेट एक्झाम कधी असणार आहे तर पेट एक्झाम असणार आहे दॅट इज द 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबरला तुमची पेट एक्झाम जी असणार आहे ती असणार आहे. मग रिझल्ट कधी डिक्लेअर होईल तर तुमचा 15 ऑक्टोबरला रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होणार आहे. हे आहे तुमचं सुधारित वेळापत्रक. म्हणजे तुम्हाला थोडासा आणखी वेळ मिळालेला आहे की जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात. ठीक आहे. पुन्हा एकदा काय काय बदल झाले ते बघूयात. इथे जे तुम्हाला दिसतंय हे जुनं वेळापत्रक आहे किंवा नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये तुमची एक्झाम होती 1 सप्टेंबरला, बरोबर. आणि फायनल लिस्ट तुमची 19 ऑगस्टला लागणार होती. तर सुधारित वेळापत्रकानुसार तुमची फायनल लिस्ट जी आहे ती 18 सप्टेंबरला लागणार आहे आणि पेट एक्झाम जी आहे ती 3 ऑक्टोबरला होणार आहे. म्हणजे इथे जी एक्झाम होणार होती ती 1 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर म्हणजे तब्बल तुम्हाला 1 महिन्याचा गॅप मिळालेला आहे जिथे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ही एक्झाम क्वालिफाय करू शकतात. हा लास्ट चान्स असं कन्सिडर करून अभ्यास करा. रिसर्च ॲप्टिट्यूडचं स्टडी करा. त्यानंतर तुमचे जे सब्जेक्ट पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे त्याचंही MCQs मॅक्सिमम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. कारण की थेरॉटिकली तर आपल्याला करायचंच आहे ऑब्वियसली, पण मी तुम्हाला नेहमी सांगते तशाच पद्धतीने 30% जे आहे ते तुमचं थेअरी वाचून झालं पाहिजे आणि 70% तुमचा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे त्यामध्ये MCQ डिस्कशन इज द व्हेरी की क्रायटेरिया आपण म्हणू शकतो की तिथे तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोअर करू शकतात. MCQची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. आता आपल्याकडे टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे रिसर्च ॲप्टिट्यूडची. पर्टिक्युलरली जे स्टुडंट पेटसाठी प्रिपरेशन करत आहेत म्हणजे बामूची पेट असेल, सोलापूरची पेट असेल किंवा SPPUची पेट असेल म्हणजे पुणे विद्यापीठाची पेट असेल, तर ह्या तिन्ही पेटसाठी उपयुक्त अशी टेस्ट सिरीज आहे. मग आता ती टेस्ट सिरीज तुम्हाला कुठे मिळणार तर गुगल स्टोअरला तुम्हाला जायचं आहे, प्ले स्टोअरला. तिथे जाऊन तुम्हाला टाकायचं करिअर अप अकॅडमी. करिअर अप अकॅडमी टाकल्याच्या नंतर आपला लोगो दिसेल, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, त्यामध्ये लॉग इन करा आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे कोर्स डिस्प्ले होईल. आपला टेस्ट सिरीजचा कोर्स आहे, त्याची प्राईस 499 आहे, ज्यामध्ये आपण टॉपिक वाईजही टेस्ट टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर फायनल मॉक टेस्ट ज्या आहेत त्याही टाकणार आहोत. मग आता ह्या टेस्ट सिरीज तुम्ही का करायच्या आहेत तर टेस्ट सिरीज एकतर तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती नसेल तर त्या टेस्ट सिरीजमुळे तुम्हाला तो कॉन्सेप्ट माहिती होईल. कसा तर तुम्ही एक्झाम द्याल, एक्झाम म्हणजे ती टेस्ट पर्टिक्युलर द्याल, त्याचे आन्सर सॉल्व करणार. आन्सर सॉल्व केल्याच्या नंतर तुमचे जे काही करेक्ट ऑप्शन्स आहेत किंवा करेक्ट क्वेश्चन्स आहेत आणि रॉंग क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला लगेच डिस्प्ले होणार. मग आता जे आन्सर इनकरेक्ट झालेले आहेत, ठीक आहे, जे आन्सर इनकरेक्ट आहे त्याचे डायरेक्टली सोल्युशन तुम्हाला डिस्प्ले होईल. मग तुम्ही ते सोल्युशन रीड करून घेऊ शकतात. इवन इन केस की तुम्ही एखादं करेक्ट तुमचं ऑप्शन करेक्ट आले पण तुम्ही ते अंदाजे दिलं होतं म्हणजे तुम्हाला त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काहीही माहीत नव्हतं, तर तुम्ही त्याचंही सोल्युशन बघू शकता. अशा पद्धतीने तुमचा जो आहे तो चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊ शकतो. सो आता त्याचा कालावधी किती असेल किंवा कधीपर्यंत ती टेस्ट सिरीज चालेल तर 3 महिन्याचं व्हॅलिडिटी आपण दिलेली आहे. म्हणजे 30 ऑक्टोबरपर्यंत ती जी एक्झाम आहे ती जी पर्टिक्युलर टेस्ट आहे ती तुम्ही देऊ शकतात. मग किती वेळेस देऊ शकतात तर अनलिमिटेड टाईम तुम्ही ती एक्झाम देऊ शकतात, ती पर्टिक्युलर टेस्ट देऊ शकतात, जेणेकरून तुमच्या सगळे एरियाज कवर होतील रिसर्चचे.
असं जर तुम्ही वाचायला गेलात तर प्रत्येक एरिया तुमचा कव्हर होणार नाही, पण जर तुम्ही MCQs वाईज गेलात तर बराचसा एरिया तुम्ही किंवा बराचसा सिलेबस जो आहे तो MCQs थ्रू जो आहे तो कव्हर करू शकतात. आणि महत्त्वाचं, जेव्हा कधी आपण MCQ सॉल्व करत असतो तर त्याचं डिस्क्रिप्शन, आन्सर करेक्ट येऊ किंवा इनकरेक्ट येऊ, पण त्याचं सोल्युशन जे आहे ते कशामुळे करेक्ट आलं आणि कशामुळे इनकरेक्ट आलं हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.